हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण चॉकलेट फ्लेवरमध्ये 1.5 kg टॉल केक बघत आहे। त्यासाठी मी 8 इंचाचा टॉल टीन यूज करून मी 3 कप प्रेमिक्स चॉकलेट प्रेमिक्स यूज करून मी हा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे। 180 डिग्री सेल्सिअसवरती 40 मिनिट्स मी बेक करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याचे थंड झाल्यानंतर बेस त्याचे 4 लेयर कटिंग करून घेतलेले आहेत। त्यानंतर प्रत्येक लेयरला सोक करून क्रीमचा लेयर लावून एक चॉकलेटचा लेयर स्प्रेड केलेला आहे। अशा प्रकारे सेम प्रोसेसने मी 4ही लेयरसुद्धा बेस एकामेकावरती लावून घेत आहे। आणि साईडून केक बनवत असताना मी साईडून क्रमकोट करतच केक बनवत आहे, म्हणजे आपले स्लाईससुद्धा सरकणार नाही तिकडं अशा प्रकारे। त्यानंतर मी तिसरा लेयरसुद्धा मी लावून घेतलेला आहे क्रीमचा। त्यानंतर मी अशा प्रकारे चॉकलेट स्प्रेड करून आता पुन्हा चौथा लेयर मी लावून घेतलेला आहे बेसचा। त्यानंतर तो सुद्धा छान असं सोक करून घेतलेला आहे आणि क्रमकोट करत आहे मी। क्रमकोट केल्यानंतर मी आपलं स्क्रॅपर यूज करून मी फिनिशिंग करत आहे त्याचं। त्यानंतर मी पुन्हा डायरेक्ट फिनिशिंगला घेतलेला आहे केक। त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम झालेला आहे की मी फ्रीजमध्ये ठेवलेला नाही, त्यामुळे क्रम्स सगळे फिनिशिंगमध्ये आलेले आहेत, बघू शकता तुम्ही वरच्या बाजूने। त्यासाठी 1 तास तरी फ्रीजमध्ये केक ठेवणं महत्त्वाचं आहे। आणि मी लगेचच फिनिशिंग करायला घेतलं, त्यामुळे असे क्रम्सने बाहेर आले। त्यामुळे मी पुन्हा 1 तास फ्रीजमध्ये केक ठेवून पुन्हा एक क्रीमचा पातळ लेअर लावून मी फिनिशिंग करून घेत आहे। कारण फिनिशिंग झालं तरच छान दिसणार आहे केक, नाही तर क्रम्स आले तर पूर्ण ब्लॅक व्हाईट दिसते। त्यामुळे मी पूर्ण केक असा छान असा फिनिशिंग करून घेत आहे। आता अशा प्रकारे पॅलेट नेफ आणि आपला स्क्रॅपर यूज करून मी अशा प्रकारे फिनिशिंग करून घेत आहे। साईडूनसुद्धा बेसला मी पर्पल कलरची क्रीम लावून तीसुद्धा असं फिनिशिंग करून घेत आहे। त्यानंतर एक पर्पल कलरची बॉर्डरसुद्धा मारून घेतलेली आहे मी। आणि असा रॅम्बो वगैरे स्टिकर आणि 4 नंबर आहे, चौथा बर्थडे असल्यामुळे मी 4 नंबरसुद्धा मी लावून घेत आहे। अशा प्रकारे आपला केक पूर्ण झालेला आहे। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा। आणि त्यानंतर मी हे स्टिकर लावल्यानंतर केक मोकळा वाटत आहे, म्हणून त्यासाठी मी पुन्हा एकदा रॅम्बो कलरमध्ये स्प्रिंकलर यूज करून अशा प्रकारे केक कंप्लीट करत आहे। साईडूनसुद्धा प्लेन दिसत आहे, त्यासाठी मी साईडूनसुद्धा स्प्रिंकलर लावून घेत आहे। अशा प्रकारे माझा केक रेडी झालेला आहे। आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद फ्रेंड्स।